आज मी तुमच्यासाठी नवीन रेसिपी घेऊन येत आहे, उकडीचे मोदक. त्यासाठी लागणारे साहित्य: या बाउलने 2 बाउल गव्हाचे पीठ, एक छोटा बाउल खोबऱ्याचा कीस मिक्सरवर बारीक केलेला, 1 बाउल बारीक चिरलेला गूळ, छोटी वाटी अर्धी वाटी तिळाचे भाजलेला कूट, अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट, 1 चमचा वेलची पूड, मीठ, पाववाटी तेल. पहिल्यांदा आपण हे खोबऱ्याचा कीस चांगला कढईत भाजून घेऊ. ओल्या खोबऱ्याचा कीस भाजण्यासाठी आपण गॅसवर कढई ठेवलेली आहे. कढई आता चांगली तापलेली आहे. त्यात आपण हा खोबऱ्याचा कीस चांगला भाजून घेणार. यात आपण काहीही टाकणार नाही, आपण नुसतंच भाजून घेणार आहे. तेल वगैरे काहीही टाकायचं नाही. त्या वाफेवरच आपण चांगलं भाजून घेणार, पाणी सुकेपर्यंत. सुकलेलं आहे म्हणजे आपला खोबऱ्याचं कीस झालेला आहे. आपण गॅस बंद करून तो एका डिशमध्ये काढून घेऊया. थंड होऊन घेऊया. तोपर्यंत आपण उकडीच्या मोदकासाठी कणिक मळून घेऊया. उकडीच्या मोदकासाठी आपण हे 2 बाउल गव्हाचे पीठ घेतलेले, आपण हे सगळं घेणार आहे. त्यामध्ये अर्धी चमचाभर मीठ, 2 चमचे तेल चांगले आपण आता मिक्स करूया. हे आपले आता चांगले मिक्स झालेले आहे. पण आता कणिक मळायला घेऊया. थोडे थोडे पाणी टाकून चांगले कणिक मळून घ्यायची आहे. आपले आता कणिक मळून झालेले आहे. आपण आता तेल लावून चांगली मळून घेऊया. आता ही कणिक तयार झालेली आहे. आता आपण ही 10 मिनिटांसाठी झाकून ठेवूया. तोपर्यंत आपण उकडीच्या मोदकाचे सारण तयार करून घेऊया. तुम्ही बघू शकता की खोबऱ्याचा कीस आता अगदी गार झालेला आहे. तो मी एका वाडग्यात काढून घेणार आहे. काढूया. त्यामध्ये अर्धी वाटी तिळाचं तेल, तिळाचं कूट, अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट, 1 बाउल किसलेला गूळ आणि हे वेलची पूड, 1 चमचा वेलची पूड. ते आपण आता चांगले मिक्स करून घेऊया. अशा प्रकारे आपण उकडीच्या मोदकासाठी आपण सारण तयार केलेलं आहे. बघू शकता की हे उकडीच्या मोदकाचं हे कणिक आहे. आता आपण हे छोटे छोटे गोळे तयार करून घेऊया. अशा प्रकारे आपण हे सगळे गोळे तयार करून घेऊया. तयार झालेले आहे. आता आपण या गोळ्यांना फक्त तेल लावून लाटणार आहे. कणिक लावणार, पिठी लावणार नाही आहे. अशा प्रकारे आपण छोट्या छोट्या लाट्या तयार करून ठेवणार. अशा प्रकारे आपल्या ह्या सर्व लाट्या तयार झालेल्या आहेत. त्यामध्ये आपण हे सारण टाकूया. एका ह्याच्यात आपण 1.5 चमचे सारण टाकणार आहे. जास्तही सारण टाकायचं नाही, कारण जास्त टाकल्या तर ते सारण बाहेर येण्याची शक्यता असते. म्हणून अगदी मापात टाकावे. हे असे पदर करायचे बघा. तुम्ही बघू शकता हे की असे पदर केल्यामुळे हे बघा सगळ्या बाजूला त्याच्या लेअर तयार होतात. झाले की नाही? त्याप्रमाणे ते आपण एका डिशमध्ये काढून घेऊया. असे आपण सगळे तयार करणार आहे. अशा प्रकारे सारण भरून आपण मोदक तयार केलेले आहे. हे मोदक आपण आता वाफवून घेऊया. त्यासाठी मी चाळण घेतलेली आहे. त्या चाळणीला आपण आता तेल लावू आणि हाताने हे सगळीकडे असे पसरून घेऊया, म्हणजे आपले मोदक चिकटणार नाही.
आणि असे हे एक एक करत आपण हे सगळे त्यात ठेवणार आहोत. ते आपण अशा प्रकारे आपण चाळून भरलेले मोदक हे आपण चाळणीत ठेवलेले आहे, त्यात आपण उकडून घेऊ. त्यासाठी आपण एक पातेले घेतलेले आहे, त्यात आपण तापायला ठेवलेलं आहे आणि चांगली उकळी येईपर्यंत आपण हे झाकून ठेवूया. मोदकाची चाळण ठेवूया आणि त्याच्यावर हे झाकून ठेवूया आणि आपले मोदक उकडायला ठेवूया. मोदक उकडायला आपल्याला 10 ते 15 मिनिटं लागतात. आता आपण बघूया की आपले मोदक उकडलेत का. हां, तुम्ही बघू शकता त्या मोदक आता हे चांगले उकडलेले आहेत. हे बघा, आपल्या हाताला काही लागत नाही, म्हणजे आपले हे मोदक चांगले उकडलेले आहेत. हे आपण एक आता ताटलीत काढून घेऊया. तुम्ही बघू शकता की अशा प्रकारे आपले उकडीचे मोदक तयार झालेले आहेत. बघा बरं, ह्याला किती छान अशा प्रकारे लेअर आलेले आहे. तुम्ही अशा जर पद्धतीने केले तर असे लेअर हे प्रत्येक मोदकाला येतील. उकडीचे मोदक ही रेसिपी तुम्ही करून बघा आणि कशी वाटली ती मला कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा. थँक्यू.